हॅलो गाईज, कसे आहात सर्वांना प्रथम सर्वात श्री स्वामी समर्थ. तुम्हाला तर माहिती आहे सर्व महिलांकडे आता सध्या हळदी कुंकू आहे आणि हा महिना म्हटलं की महिला एकदम अतिशय उत्साही असतात. त्याचसाठी मी हळदी कुंकासाठी काही डेकोरेशन घेऊन आले आहे. ते तुम्ही नक्की बघा. त्यांनी माझे सिंपल आणि साधे डेकोरेशन नक्की बघा. हे बघा, मी घेतला आहे रेड कलरचा ब्लाऊज पीस आणि त्यावर नथ ठेवली आहे. त्यानंतर माझ्याकडे नेकलेस होता, तो नेकलेसही मी त्यावर छान पद्धतीने ठेवून घेतला. त्यानंतर ठेवले आहे मी मंगळसूत्र ठेवल्यानंतर मंगळसूत्राचे कानातले आणि नेकलेसचे कानातलेही मी सजावटीसाठी छान ठेवून घेतले. त्यानंतर ठेवले आहे मी बँगल्स. ह्या बँगल्समध्ये तुम्ही जोडवी, अंगठी असा यूज करू शकता. त्यानंतर मी ठेवले आहे बोळकींवर मी सफेद फुलं ठेवले आहे. तुमच्याकडे पिवळे फुलं असतील तेही ठेवा, तेही खूप सुंदर वाटतील. त्यानंतर ठेवला मी करंडाच्या भोवती ठेवले आहे मी मस्त छान प्रकारे बँगल्स. त्या बँगल्समध्ये ना मी रांगोळीची छान छोटीशी फुलं काढली आहे. आणि मी बँगल्समध्ये रांगोळीचा रेड कलर वापरला, कारण मी पिवळा आणि लाल कलर हळदी कुंकाच्या कॉम्बिनेशननुसार वापरला आहे. तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे तसा कलर यूज करून अजून रेखीव बनवू शकता. त्यानंतर मी बाजूनी फुलांची सजावट केली आणि बोळक्यांच्या भोवतीही मी पानांची छान सजावट केली. तुम्ही पानांच्या ऐवजी मला वाटतं रांगोळीही छान काढली तर सुंदर वाटेल. त्यानंतर मी त्याच्या बाजूला ठेवल्या आहे गोल्डन बँगल्स. गोल्डनऐवजी तुम्ही दुसऱ्याही बांगड्या वापरू शकता. अशा प्रकारे माझी छान सुंदर पहिले डेकोरेशन तयार झाले आहे. तर मी करते आहे दुसरं डेकोरेशनला मी मरून कलरचा ब्लाऊज पीस घेतला, त्यावर मंगळसूत्र, कानातले आणि नथ ठेवली आहे आणि बांगड्याही मी वेगळ्या पद्धतीने मांडल्या. त्यानंतर मोत्याचा नेकलेस मी त्यावर ठेवला आहे. मोत्याचा नेकलेस ठेवायला जमत नव्हता, पण ॲडजस्ट करून तो छान ठेवल्यानंतर तो खूपच छान वाटला. त्यानंतर मी पीसच्या भोवती केले आहे गव्हाचे डेकोरेशन. तुम्ही गव्हाऐवजी तांदूळही वापरलं तरी खूप छान वाटेल. मी तांदूळ नाही वापरला, कारण व्हाईट कलर दिसत नव्हता. म्हणजे खाली लादीचाही व्हाईट कलर आणि तांदळाचा व्हाईट कलर दिसत नव्हता, त्यामुळे मी तिथे गहू वापरले आहेत. त्यानंतर ठेवला आहे मी करंडाच्या भोवती मी फुलांच्या पाकळ्या करूनही त्याची छान सजावट केली. त्यानंतर ठेवले आहे मी बाजूला बँगल्स मी अशा प्रकारे छान सजवून घेतले आहे आणि करंड्याच्या भोवतीही मी 2 फुले ठेवली आहेत, त्याने खूपच आकर्षक वाटत आहे. त्यानंतर बँगल्सची डिझाईन मी अशा पद्धतीने मांडली की ज्यामध्ये मला पुन्हा हळदी कुंकू म्हणजेच रेड कलरची रांगोळी आणि पिवळ्या कलरची रांगोळी वापरता येईल. त्या पद्धतीने मी रांगोळी काढून डेकोरेशन छान केले आहे आणि बाजूला लावले आहे छान दिव्यामुळे हे खूपच सुंदर आणि उठून दिसते आणि रात्रीच्या टायमाला तर हे खूपच आखीव वाटणार आहे. त्यानंतर मी घेतले आहे तिसरे डेकोरेशन करायला. हे तर खूपच म्हणजे सिंपल आणि साधे डेकोरेशन आहे. हा एक दिवा आहे जो मी दिवाळीच्या टायमाला घेतलेला होता. त्या दिव्यामध्येही मी हळदी आणि कुंकू म्हटल्यानंतर रेड कलरची रांगोळी आणि येलो कलरची रांगोळी वापरली आहे. त्यानंतर मी त्याच्या बाजूने वापरले आहे बँगल्समध्ये मी आपले मेणबत्तीचे दिवे ठेवले आहे आणि त्यानंतर त्याच्याच बाजूने मी काढले आहे रांगोळी ही मी अशी रांगोळीला मी फुलांचा शेप म्हणजे रांगोळी फुलासारखी वाटेल अशा पद्धतीने केली आहे. आणि त्यानंतर ठेवला आहे मी करंडाच्या भोवतीही मी रांगोळी वापरून घेतली, त्याची फुलं तयार केली. त्यानंतर जे मी मेणबत्तीचे दिवे ठेवले होते ते पेटवून घेतले. बघा किती सुंदर आणि सिंपल वाटत आहे. अशा पद्धतीने माझे 3 डेकोरेशन तयार झाले आहे. तुम्हाला हे डेकोरेशन कसे वाटले हे मला नक्की सांगा आणि मला कमेंट करा. भेटूया आणि आता माझ्या आपल्या चॅनलला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब सर्वांना करा. श्री स्वामी